अरे अडकला सुजल. बापरे, आपल्या जस्ट नेल थिंगचा ड्रोन ना काही तिथेच पडलेला. थंबनेल भेटला आपल्याला एक. भाई साहब इधर एमजे एक्टर की एड भी शूट हुई है. ये रोड पे एमजे एक्टर की एड शूट हुई है भाई. भाई मासे भरलेले भाई. हा दिसले रे, बांगडेत वाटतं. दीपक कसा दिसतोय वैतून काळा झालाय. एवढाच भाग गोरा आहे, बाकी सगळा काळा कोणीतरी भरलाय वाटतं दीपकला. कोणचं लडकी कोणी छेडाणार रे. अंकल 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 स्पायडरमॅन सिग्नल बिग्नल काय हाय नाही. ध्रुवनी आम्हाला 4 दिवस 4 नाईटचे जेवणाचं स्पॉन्सर केलेलं आहे. म्हणून मग सगळं सॉर्टेड आहे एकदम. सेट माणूस आहे तसा तो. 4 इनोवा पडले त्याच्याकडे आणि एक लेजेंडर बुक केली आता. आणि आमचा मे बॅग येतोय बघा चालत. सस्पेन्शन डाऊन केलंय त्याचं, म्हणून जरा गाडी स्लो आहे. आता इथे आम्ही आलो. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण जाणार आहे पोखरगावचा गणपती करून आणि देवगड एक्सप्लोर वगैरे करूया थोडा. बघूया आता जरा इथल्या इथे फिरायचं आहे. फलटण फुल रेडी आहे. काल तुम्ही यांचा अवतार असा बघितला असाल की गवाळ्यासारखे फिरत होते. हा अवतार बघा सगळ्यांना. झेब्रा आलाय, हा व्हाईट पोलार प्लेअर आलाय, हा आपला राखायला माणूस एक आलाय, हा घाटावरचा एक आलाय आणि हा भोजपुरी शाहरुख खान पण आलाय आपल्याकडे. अशी सगळी फलटण आहे. आता बघूया का निघूया आपण. There were 3 people. There were 3 people. They will talk like this. Shut up! What's wrong with you? Are you insane? What's wrong with you? Why are you losing your own respect? तर आता आपण मंदिरात चाललोय. तर तुम्ही बघू शकतात सगळे रेडी झाले. तर मित्रांनो आता आपली राईड चालू झाली आहे. बघूया आता कोकणचं फिरू पूर्ण प्लॅन आहे. त्यानंतर बघू. ओळखलंच नाही. आता कोकण तर पूर्ण आलटा घालायचं आहे. आता आम्ही सध्या जातोय देवगड एक्सप्लोर करायला. तर पवनचक्की वगैरे कोपरगावचा गणपती जिथे फिश स्पा देतात ते बघायचं आहे मेन. तर आता पहिला आम्ही पोखरगावला जाणार आहे आणि नंतर मग पुढे देवगडला जेवाय वगैरे थांबू आणि नंतर बघू आता कसं काय होतं ते. बघू आता प्लॅन तर असाच आहे. इथे काम बीम चालू आहे फुल रापचिक एकदम डेव्हलप होत आहे. माझ्यामध्ये आपल्याला लालपरीचे दर्शन होणार आहेत. आता सगळे एस टीला थांबलेले होते तिथे. लेट्स सी. तो हो गया एक गडबड खाली. मैं हिंदी में ब्लॉग करने वाला बोला पर ॲटोमॅटिक मराठी निघतेच जातं तोंडातून. तर त्याला आता काय नाही करू शकतो आपण. फक्त एवढं सांगेन की व्ह्यू मस्त आहे. आणि त्यात ही गाडी भेटली आपल्याला. ऐरावत आहे, ऐरावत आहे, अक्षरशः ऐरावत आहे. एवढा फील येतो ना गाडी चालवायला हा. आणि आता गाडीवर जीव पण माझा लागला आहे. आणि हा अजून एक सांगतो, ही गाडी माझी नाही आहे. मला या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की लोकांना वाटत असेल माझी गाडी आहे, पण माझी नाही आहे ही. आपली तर एक सिटी 100 आहे. माझी ड्रीम बाईक वेगळी आहे, ती घ्यायची आहे मला. ते आता रिव्हील नाही करणार मी, पण येईल लवकरच. येईल तेव्हा मी सांगू. आ जाएगी तपकी बात आहे. ही माझ्या मोठ्या भावाची आहे, म्हणजे काकाचा मुलगा आहे माझ्या. त्याची बाईक आहे ही एक्सपल्स 210. तर मला जायचं होतं आहे ना. हे लोक नाचत होते कधीपासून की एक बाईक राईड झाली पाहिजे आपली पण, एक बाईक राईड. पण माझ्याकडे काय एवढी बाईक नाही. सिटी 100 आणायला काय नाही, पण कशाला त्रास करावा एवढा उगाच. म्हणून मग दादाला विचारलं एकदा. तर दादा म्हणाला तुझं काय माझं काय सगळं एकच आहे. लस्सी मांग रहा है, लस्सी चाय मांग रहा है. हाँ चाय मांग रहा है. चाय. तर बाहेर जायच्या आधी आपल्या कुलदेवाचे दर्शन करून निघूया. म्हणजे इथे आलो आणि इथे नाही गेलं तर कसं व्हायचं मग. हे आमच्या गावचं काळभैरव देवाचं मंदिर. काल महाशिवरात्री होती म्हणून हे सगळं सजवून ठेवलेलं आहे. त्याच्यावर मधून नको चालू. आणि हे इथे पालखीचं वगैरे ते छोटे छोटे देवस्थान. हे आमच्या गावचं मंदिर काळभैरव देवाचं. फुल इथे मस्त वातावरण आहे.
सगळे भक्त आले तिथे. बस देवाकडे आता हेच मागेन की आम्ही जसे आलोय तशी नीट आम्हाला पोचव. नाहीच फोटोशूट यार सुजल. गाड़ी से बड़ा सुजल लग रहा है. सुजल गाड़ी से बड़ा ही है. चलो चला आता निघूया पुढच्या स्पॉटला. एक स्पॉट झाला आपला, आता अजून असं खूप आहे या व्हिडिओमध्ये, बघू. आता आपला एक स्पॉट तर झाला आहे. काय कसं जायचं ते. त्यानंतर ते एका गणपती मंदिरात आहे, कोकरगावचं जे गणपती मंदिर आहे आपलं, ते आपल्याला फिश पा भेटतो फुकटमध्ये. तर बघू आता तो प्लॅन आहे. थोडा वेळ आपण तुम्हाला दाखवतो की नंतर मग डायरेक्ट स्पॉटवर भेटू आपण. बघू मध्ये मध्ये तुम्हाला दाखवेल चांगलं वाटतं. बघूया आता पुढचं कंटिन्यू करू आपण फोटो ब्लॉगिंगवाल्या सेटअप करू. आता इथे आम्ही पोखरबाव सिद्धिविनायक मंदिराच्या इथे आलो आहे. ते गणपतीचं मंदिर आहे, नवशाग्राज आपले. अभी ये मंदिर का रहस्य नीचे है अलग, ऊपर है ये अलग. हाँ माझे विवाह समजून घेतील, तुला काय सगळं आपण युनिव्हर्सल आहे. अरे एक्साइटमेंट मतलब क्या? कहाँ बैठा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. कंट्रोल कंट्रोल उदय. तो अभी नीचे सूजल द बॉय, द सूजल के दिल में दाग. यस ये रे बॉय इथे. नीलचा ड्रोन इथेच पडलेला ना, तर पाण्यातून काढलेला. मासे बघ असले साप चाप. अरे क्या एक भी मच्छी नहीं ना. अरे नहीं वो पूरा खाते. अरे ना हाँ अरे तो पुढे पा चालू झालेला आहे बाकी. हा हे बघ ना, ते खाते काय लोक. मल डेड स्किन. मला वाटलं व्हिडिओ काढावं. अरे जाणार ना जरा टिक्का कोणचा लागाय तो? टिक्क्या भाऊचा टिक्काचा बघ त्याचा खडा काय की नाही. तुझ्याला असते हा. अरे वहाँ पे अभी जोर से खा चावलं मला. तुझ्या धांदल धुंदल करू नको. कुठला पक्षी? पाण्यात पक्षी तुला कुठे दिसला ब्रो? हा राणीच्या बागेतून पळून आलेला पक्षी आहे इथे. किती माणसं हे हे स्पा कसला देतील बे. ते बघ कसले टपोरे डायरेक्ट. मारेल दीपक ए दीपक ये वाले थे कितने टपोरे. बसलाय नंबर बसलाय. इथे पडलं होतं ड्रोन. इथेच पडलेला आपल्या जस्ट नेल थिंगचा ड्रोन ना. काही इथेच पडलेला. थंबनेल भेटला आपल्याला एक इथेच पडलेला. माहितीये तुला सुजल? का नाही माहिती तुला? इकडे हे पण आहे माहिती. कधीतरी दिसत आहे, खूप रेअर दिसतो. किती मासे आहेत बघ. एक काळ होतं ते कोण यायचं नाही, कोणाला माहीत नव्हतं. पण रीलवर आता हे फुल ट्रेंडमध्ये होतं. म्हणून आम्ही पण आता यांना दाखवायला आणलेलं. पण भारी भारी सई. पावसाळ्यात तिथे अजून भारी वाटतं. पूर्ण वाहतं पाणी मस्त. चला आता आपण दुसरा प्रवास चालू करू आपला.
होतं लोकेशन कसं होतं? बहुत मजा आया लोकेशन घ्यायचं ना मग. मस्त ना पाणी जर क्लिअर पिक्चर ना त्याच्यानंतर तुझं डुबकी मारतात. तर पब्लिक आपल्या पहिल्या लोकेशन तर झालं आहे बघून आता. मी आता हिंदीत बोलायचा प्रयत्न करतो. पहला लोकेशन तो अपना देख के हो गया है. इतना कुछ मैंने दिखाया नहीं क्योंकि बहुत भीड़ भाड़ थी और मेरे को उतना कैमरा सबके सामने निकालना ऑकवर्डनेस हो जाता है. पर हाँ एक अनुभव अच्छा था. तो सब क्रेज़ी हो गया. अभी जाएंगे अपन देवगढ़ खाना खाने. पब्लिक सब थक गई है ना, तो अभी जाते आगे अपन और खाना पीना खाएंगे मस्त और डकार मार के फिर देखेंगे किधर घूमना है. और प्लान चलो कि जल्दी घर पे आते हैं और अपनी मेरी बाग के ऊपर जाते हैं अपन सड़े पे 4:30. हाँ 4:30-5 बजे जाते हैं. शाम को जाते मस्त इवनिंग को मजा आएगा. हाँ मस्त मज़ा करके आएंगे. टाइम का ऐसे जा रहा है कि पता ही नहीं चल रहा है कि कभी टाइम जा रहा है. ऐसा लग रहा है कि टाइम रुक जाए इधर कम जाए. अरे भाई बहुत मज़ा आता है. मैं आता हूँ ना, सोच रहा था कि अगर बारिश में क्या क्लाइमेट रहेगा. ये तो बारिश का टाइम भी नहीं, फिर भी इतना अच्छा लग रहा है. मैं आता हूँ ना, बारिश में आने का कितना अच्छा लगेगा बारिश में आने का. मैं आता हूँ. मैं घर छोड़ के जाता ही नहीं हूँ मालूम. हाँ घर छोड़ के जाता ही नहीं हूँ. मेरे को इतना मज़ा आता है ना मुझे मेरे गांव में ही. बस अभी ये फिशिंग का नाद लगा है मेरे को. तो कल्पेश के इधर कल्पेश के साथ जाना मेरा आना बहुत होता है. पण भाई क्रेझी आहे. कोकण म्हटलात ना क्रेझी आहे. तुम्हाला आता व्ह्यू वाटत असेल भारी एकदम. सगळ्या आंब्यांच्या झाडाला पण मोहर आला आहे. आता मे महिन्यात जेव्हा येईन तेव्हा आंबे पण भेटतील खायला. सुगंध पण येतोय. क्रेझी आहे भाई. दीपक तुला कसं वाटलं आमचं कोकण? एक नंबर. रिच एकदम. आता आपण जातो देवगडला. काल एका हॉटेलला जिथे थांबलो तिथेच थांबणार किंवा बघू दुसरा कुठला. शुभमला माहिती आहे चांगलं एक हॉटेल अजून, तिथे गेलो तर मग नंतर बघू. नंतरचा प्लॅन पुढे कुठे जायचं कुठे नाही. तर भेटूया आपण आता डायरेक्ट हॉटेलच्या इथे. प्लॅन आहे हॉटेलच्या इथे कसं जायचं ते. नाही तर आता काय डायरेक्ट हॉटेलच्या इथे भेटू आपण. चला भेटूया नंतर, कारण की आपल्या फोनची बॅटरी ड्रेन झाली तर वांदे व्हायचे. तर आपण नंतरच भेटूया. राप 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 राप. तर आता आमचं जेवण बिवून झालं आहे आणि अर्धा मार्केट आम्ही स्किप केलं आणि आत्ता आम्ही जातो आहे लाईट हाऊसच्या दिशेने. आता लाईट हाऊस इथून थोडंसंच अंतरावर आहे. बघू आपण कसा आहे लाईट हाऊस. तुम्हाला दाखवतो देवगडचं. मी तर खूपदा आलो इथे बघायला. आपले मित्रपरिवार आले आहेत ना, जरा त्यांना पण दाखवूया की काय विषय काय. सगळं फुल ऑन आहे इथे. तर सक्सेस तर आहे आमची कोकण ट्रिप सध्याच्या परिस्थितीमध्ये. बघू आता काय होतं आहे. आता लाईट हाऊस तुम्हाला दाखवतो. व्ह्यू तर एक नंबर होता. तिथे पाठीमागे पवनचक्की होती. कॅमेरा ऑन करेपर्यंत ते जरा निघून गेलं. आता तुम्हाला लाईट हाऊस दाखवतो. नंतर मग आपण पुढचं पुढे बघू. कमी कर दिले. टुरिझम पे फेस्टिवल नाही टुरिझम. मे फेब टेक चालू आहे. जानेवारी. हाँ अभी अपन जा रहे हैं लाइट हाउस की तरफ. ये है देवगढ़ का किला. अभी अपन देखेंगे देवगढ़ की लाइट हाउस ना कक्का. तुम्ही बघू शकतात हे लाईट हाऊस. आता मी जाणार आहे तिथे. आता मात्र मजा येणार आहे कारण की आम्ही सुजलला वरतून खाली फेकणार आहे आणि सुजल बाउन्स होऊन परत येतोय की नाही ते बघतोय. काय बोलतो ध्रुव? बरोबर आहे. आपण आता लाईट हाऊसकडे जाऊया. भूत अंकल अंकल भूत अंकल अंकल. हाय सुजल. हाय दीपक. हाय शुभम. कसा आहे शुभम? जिद्द काढतोय रे. तर आता आपण चढत आहोत दीपकच्या मागून शिडीवर. आणि झाडात तुला चढायला नाही.
हत्ती का बच्चा कहाँ जा रहा है? हत्ती का बच्चा हे खालती बघ, पडदा अर्धाच आहे. ये. अरे अडकला सुजल. बापरे. इधर अभी कुछ तो दिखा रहा है शुभम दा ब्रो. काय बघतोय रे? भविष्य रे त्याचं. अरे हे पण आहे ते दीपक इधर भी आहे. थांब मावरा किती लागले त्या होडीवाल्याला बघ जरा शुभम. ब्लॉग चालू आहे हा भाई चालू आहे बच्ची. यावेळी मनावर घेतलंय मी ब्लॉग करून. हा दिसले रे बांगडेत वाटतं. झालं बघू. हा साईडला दिला पाहिजे. ह्याच्यात बघ. चल 360 फिरता काय मला पण बघायचं आहे. बघायचं आहे. हे बघ बाजूला मी फोटो काढतो. आता थोडं आम्ही फोटो सेशन करू आणि मग चांभार चौकशा निघू. धांदल ब्लॉगमध्ये तुमचं परत स्वागत आहे. मी तुम्हाला डिटेल सगळं दाखवू नाही शकत. मित्रपरिवारासोबत आहे तर तिथे जाऊ. तिथे आम्ही असं टाईमपास बघतो ते सगळं करत राहू. आता इथे कुठेतरी एक व्ह्यू दिसला आम्हाला चांगला, तो बघून येऊया. मस्त सेल्फी पॉईंटसारखं आहे. काय माहिती आता कसं आहे विषय. मात्र समुद्र बघूया. किंवा बोट चालली आहे. बाकी विषय खूप कूल आहे. व्ह्यू पण एक नंबर आहे. नेटवर्क पण एक नंबर आहे. सगळं सॉर्टेड आहे इथे. बघूया म्हणजे थोडं इथून बघून फक्त हे व्ह्यू जरा एन्जॉय करू आम्ही आणि मग निघू दुसऱ्या स्पॉटकडे. विंड मिल सॉरी. ते कचरा बघवत नाही. जाऊ दे. हे आपला विषय नाही. आपले विषय राहिले कुठे. अंटी बच्ची बाबान. पण हा आजचा दिवस एकदम सही चाललाय. कालचा पण म्हणजे तो ह्याच्या आधीचा ब्लॉग पण एकदम आपला एक नंबर गेलेला आहे. आदित्य द ब्रो आलेला आहे. ह्याच्यावर खूप रील बनतात. सगळ्या पोरींचा लाडका आदित्य. बघितलात पोज पण येतात एस्थेटिकमध्ये. तर सगळं आपला कालचा पण काम भारी झालेलं आहे. ट्रॅव्हलिंग पण एकदम विषय हार्ड झालेला आहे. ध्रुवनी आम्हाला 4 नाईटचे जेवणाचं स्पॉन्सर केलेलं आहे. म्हणून मग सगळं सॉर्टेड आहे एकदम. सेट माणूस आहे तसा तो. 4 इनोवा पडले त्याच्याकडे आणि एक लेजेंडर बुक केली आता. आणि आमचा मे बॅग येतोय बघा चालत. सस्पेन्शन डाऊन केलंय त्याचं म्हणून जरा गाडी स्लो आहे. बंद आहेत पवनचक्की. पोपट झाला तो गाईस. हा व्ह्यू हा इव्हिनिंगला व्ह्यू एक नंबर दिसतो. हा इव्हिनिंगला व्ह्यू नाही एक नंबर दिसतो. जबराट फुल. क्या बोलते दीपक पसंद आहे की नाही व्ह्यू. किंग आरे वारे से खतरनाक है कि नहीं. पर भाई डेंजर ही है इधर सब. आरे वाले से भी डेंजर है सब. देख इथे एक छोटंसं गार्डन टाईप पण आहे आणि इथे एक झिपलाईन आहे. आपल्या कोकणातली ही सगळ्यात पहिलीच झिपलाईन आहे. डायरेक्ट अंदर है कि धीरे धीरे समुंदर है ये. मतलब धीरे धीरे जाता है कि डायरेक्ट अंदर. धीरे धीरे ये पर बीच में खड्डे ना ये तेरे रोज के नहीं है. इधर कुछ ये नहीं है. सेफ्टी पर्पज नहीं है. कोई है भी नहीं कि कोई फटक से बचाव. तर आता मित्रांनो आपण ते गार्डन बघितलं. पवनचक्की वगैरे जास्त दाखवायला भेटलं नाही कारण की पवनचक्की बंद पण होती. तर आम्ही पण काय तिथे थांबलो नाही आणि उगाची गर्दी वगैरे होती. तर आम्ही बोललो उगा धांदल करण्यात काय अर्थ नाही. आणि आता इथून जातो आहे गजवा देवीला. तिथे मस्त देवीचं एक मंदिर आहे. समुद्राच्या किनारी बसलं आहे. एकदम फुल प्रॉपर आहे. भारी आहे. मला पण आवडेल ते व्ह्यू. ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तिथे पण आलेली आहे गर्दी असते. आणि आपल्या कुणकेश्वरची जत्रा चालू आहे ना तर त्यामुळे इथे ह्या पट्ट्यात आता लय गर्दी आहे. नाहीतर इथे कोण नसतं. तर गर्दीमुळे आपल्याला पण वैताग येतो आहे की काय दाखवायचं काय नाही. स्पायडरमॅन सिग्नल काय हाय नाही. तर हे असं झॉम्बी सिच्युएशन येतात. तर मी मोठं व्लॉगिंग चालू करेन तर कसं आहे ना फेस करणार ते विचार करतोय.
ठीक आहे. आता आपण जाणार आहे डायरेक्ट गजबा देवीकडे. गजबा देवीवर तुम्हाला दाखवतो. चांगलं देवीचं ते मंदिर आहे, मस्त भारी आहे एकदम. दिल प्रसन्न हो जाएगा दीपक तेरा भी. और अभी इवनिंग का, हाँ इवनिंग का टाइम आएगा ना, और उधर मस्त सेट होएगा अभी क्लाइमेट. तो वो दिखा देंगे तुम लोग को अभी. तेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. आणि एवढापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय तर त्यासाठी थँक्यू. कारण की मला माहीत नाही माझा व्हिडिओ कसा होणार आहे, काय होणार आहे. मी फक्त बनवत चाललो आहे, एन्जॉय करत चाललो आहे. मागचं पुढचं काय विचार करत नाही, कारण की मला पण एक स्वतःची लाईफ एक जगायची होती. ते माझं पण एक ड्रीम होतं की कोकणात यायचं भाई एकदा तरी बाईक घेऊन, आणि ते आता पूर्ण झालं आहे. तर मी खूप खुश आहे. यावेळी रील पण मी जास्त शूट नाही केलं काय. आता बघूया आता रील पण शूट करेन मध्ये. पुढचा व्ह्यू माहीत नाही कसा होतो आपला, व्हिडिओ कशी बनते काय, सगळं सॉर्टेड. आता हा ब्रिज पण एक चांगला आहे, तारामुंबरीचा बोलतो त्याला. इथून पण व्ह्यू मस्त येईल, तुम्हाला दाखवतो. किंवा अभी सुकती लगे, अभी जाते ना मच्छी पकडणे, मच्छी मिळतात. आपण जाणार आहे कुणकेश्वर रोडनी. बघूया कुणकेश्वराला तुम्हाला तो रोड दाखवतो. ज्या व्ह्यूसाठी लोक इथे येतात ना त्या कुणकेश्वरच्या मंदिरात, तो तुम्हाला कुणकेश्वर दाखवतो. ही आमचं रेड जमीन. इथे पहिली सुरूची झाडं होती दोन्ही साईडला, आणि आता फक्त एका साईडलाच उरलेत, कारण ज्याची जी होती त्यांनी ती वाटतं कटिंगला विकली. तर त्यांनी फार्मिंग टाईप केलेली ह्या झाडांची, कारण की ह्या लाकडांचं फर्निचर जास्त प्रमाणात बनतं. हे स्वस्त पण भेटतं आणि खूप बनतं, कारण ह्या साईडला बघाल तुम्ही पूर्ण बंजर झालं आहे. तर त्यांनी एक साईड पूर्ण ती विकून टाकली आहे. आणि आता ह्या साईडचे आहेत थोडेफार, अर्धे कट केले आहेत. हे वाटतं छोटे झालेले, आता परत वाढले आहेत. पहिले तर काहीच नव्हते. तर ठीक आहे, मस्त रोड आहे आपण. तर आता आपण जाणार आहे कोस्टल रोडच्या दिशेने, जिथे कुणकेश्वराचा हे होता आपल्याला बघायला भेटणार आहे चांगल्या प्रकारे कुणकेश्वराचा व्ह्यू. तुम्हाला दाखवतो. ह्या गाडीसाठीच बनलेला रोड आहे हा, फुल टीम. इधर एमजे एक्टर की एड भी शूट हुई है ये रोड पे एमजे एक्टर की एड शूट हुई है भाई. क्रेजी. एवढा प्राऊड फील झालेला आहे मला. आमच्या गावी भाई फॉरेन ब्रँड येऊन इथे ॲड शूट करतोय. तर आता आम्ही आलेलो इथे गजबाईला. हा तो स्पॉट मस्त. आता इव्हनिंग पण होईल. इथे हे मंदिर आहे गजबाईचं, त्याचं दर्शन आम्ही आता केलं आहे. आणि जरा निवांत बसलेलो इथे वाकड्यांवर. या आता निघतो आम्ही तिथे खालती बीचवर जाणार, त्या टोकावर जिथे तुम्हाला दिसणं ब्लर होतं ना, त्या टोकावर जाऊ. चला दीपक, आणि मग तिथून निघूया. हां, हे मंदिर आहे, फुल मस्त व्ह्यू आहे इथून. इथून गजबाईचं मंदिर आणि इथून हा सुंदर असा बीचचा व्ह्यू. तर आपण पुढच्या प्लॅनला प्रस्थान करू. आता इथे आपण बीचला आलो आहे, त्या मंदिराच्या इथून आता इथे आपण आलो आहे बीचला. फुल गँग बँग, फुल एन्जॉयमेंट चालू आहे इथे. प्रॉपर व्ह्यू आहे, प्रॉपर इव्हनिंग टाईम आहे, सनसेट होतो आहे तिथे. थंडा आला आज, फुल थकानशी झाली. थकान भाई आज क्रेझी फिरलो आणि खूप फिरलो. आता आजचा ब्लॉग किती मोठा आला मला पण नाही माहीत. जमेल तेवढा शॉर्ट व्हिडिओ करेल. दीपक कसा दिसतोय वैतून काळा एवढाच भाग गोरा आहे, बाकी सगळं काळा. कोणीतरी भरलाय वाटतं दीपकला. कोणचं लडकी कोणी छेडाणार रे. आता बस आजसाठी मी विचार इथेच एंड करून टाकतो, कारण आता काळोख होईल आणि पुढची पण काही गॅरंटी नाही. तर मग भेटूया आपण
नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग पण इथे क्रेझी असेल. मालवण तारकर्ली आता आम्ही फिरायला जाणार आहे. बघू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टेट येऊन राहा, येईल तुम्हाला अपडेट.